गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. भांडं पडणे हा एक जनावराचा आजार आहे. मूळ भांडं का पडतं? भांडं म्हणजे गर्भाशयाची पिशवी. याला पशुपालक गावठी भाषेत भांडं म्हणतात. गर्भाशयाची पिशवी विल्यानंतर बाहेर येते, त्याला भांडं पडतं म्हणतात. ती उलटी होती पिशवी, आणि त्यावेळेस ती जर व्यवस्थित आत नाही बसली पूर्ववत, तर बऱ्याच वेळा गाय जागा होते. तर भांडं पडल्यानंतर करणारे उपचार, भांडी पडल्यानंतर करावायचे उपचार महाग आहेत, रिस्की आहेत. गायला त्रास होतो, गाय लवकर दुधावर येत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. भांडं पडूच नये म्हणून तुम्ही काळजी घ्यावी लागते. तर ती कशी काय? अगोदर भांडं का पडतं याचं कारण सांगतो. एक नंबरनं त्या गायीमध्ये, त्या जनावरामध्ये, त्या म्हशीमध्ये, त्या दुधारू जनावरामध्ये मिनरल मिक्सचरची कमतरता. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरसची कमतरता. फॉस्फरसची कमतरता असेल तर ते भांडं पिशवी लूज मऊ पडते. गाय विल्यानंतर गाय अशक्त असते. फॉस्फरस कमी असते, गाय अशक्त असते. गाय विलं की ती वेन देते आणि ती पिशवी उलटी होते, बसत नाही. बसली तर त्रास होतो. पुन्हा पुन्हा वेन देते, कारण तिला आग होते पिशवीला. तिची जी गर्भाची पिशवी ती बाहेर उलटी वातावरणात नाही टिकत. टाकली तर ती तर आग होते ना, पुन्हा ती वेन देते. अशी सारखी क्रिया चालू असते. म्हणून फॉस्फरस देणे महत्त्वाचं आहे. ज्या गाईचा इतिहास मागचा पार्श्वभूमी म्हणूया आपण, एक भांडं पडण्याची आहे, त्या गायला तुम्ही 1 महिन्यापासून भरपूर फॉस्फरस द्यायचं ओरली. म्हणजे काय द्यायचं? सोडाफॉस आंबोनामध्ये द्यायचं. 1 महिनाभर द्यायचं. रोज सकाळी 100, संध्याकाळी 100 ग्रॅम टाकायचं. कवर होतं. शेवटचे अजून एक 15 दिवस प्रोक्टिव्ह बोलस म्हणून एक गोळ्या आहेत, आयुर्वेदिक आहे, ते दिल्या, भांडं पडत नाही. काही वेळा पूर्ण पिशवी बाहेर पडते, काही वेळा लाल गोळा बाहेर येतो. तोही धोक्यादायकच. म्हणून कुठलंही काय होऊ नये म्हणून पहिलं प्रोक्टिव्ह बोलस आणि फॉस्फरस मिनरल टोटली द्या. आणि बरेच पशुपालक गाय आटली की त्याचं आमन बंद करतात. अहो चूक आहे ते. 2 जीव सांभाळायचे तिला. पुढं वर्षभर दूध द्यायचं नाही, त्याची प्रकृती दणकट झाली पाहिजे. त्यासाठी त्याचं आमन चालू ठेवा. कमीत कमी सकाळी 1.5 किलो, संध्याकाळी 1.5 किलो जो खोराक आहे, स्पेशल ते गाभण गाईचा वगैरे वगैरे काही नाही. गहू भुसा, हरभरा काळणा, मका भरडा, पेंड, मिनरल, मीठ, हा जो माझा जो फॉर्म्युला आहे, तर सकाळी 1.5 किलो, संध्याकाळी 1.5 किलो एवढं जर दिलं तर गाय, आणि मिनरल थोडंसं वाढवायचं, हे जर दिलं तर गायीचं प्रकृती चांगली राहते. गाय विल्यानंतर वेन देत नाही आणि झार पडतो. शेप झालं काम. तर याच्यासाठी प्रोक्टिव्ह बोलस, फॉस्फरस याने ते कंट्रोल करायचं. आता हे जमलंच नाही आणि भांडं बाहेर पडलं, काय करायचं? लगेच लहान मुलं रिंगा खेळतात बघा, रिंगा अशा प्लॅस्टिकच्या पांढऱ्या रिंगा असतात, अशी फेकाफेकी आपण लहानपणी करत होतो. मुली खेळतात आज हे रिंग म्हणतात, रबरी असते. पटकन काय करायचं? गाय व्याली, भांडं बाहेर पडायला लागलं, तुरटीच्या पाण्यानं धुवून घ्यायचं. काय होतं तुरटीच्या पाण्यानं? आकुंचन होतं. अँटीबायोटिक आहे. आकुंचन होते, अँटीबायोटिक आहे. खाली काहीतरी व्यवस्थित चांगलं एखादं मॅटिंग टाकायचं गाईच्या खाली, आपलं रबरी मॅटिंग, आणि ते स्वच्छ पिशवी त्याच्यावर ठेवायची, ते स्वच्छ धुवायची, हाताने आत दाबायची. आणि तिने कळा देऊ नये म्हणून काही इंजेक्शन आहेत, ते डॉक्टर करतात.
ते आता आपल्याला जमत नाही, पण आपणही करू शकतो. शिकवेल नावाची इंजेक्शन असते, कळा बंद करते. म्हणजे काय होतं, कळा देणं म्हणजे मागं वेन देऊन ती सोडत नाही. अशा वेळेला ते कळाचं इंजेक्शन द्यायचं, आत दाबायचं, ती रबर रिंग बसवायची, चौबाजूला युनी मार्गाच्या बाहेरच्या, आणि ती अशी पोटाला ती रिंग एका दोरीने बांधून टाकायची. त्याच्यातून जर ऐकत नसेल तर शेवटचा पर्याय, साईडने टाकी घेतले जातात, मग ती उलटं होत नाही. 8 दिवसांनी ते टाकी काढले जातात, आणि मग तोपर्यंत तिची घाण आत राहिलेली पुन्हा काढली जाते. ते गोळ्या टाकून तिचा झार वगैरे काढला जातो, टाकला जातो बाहेर, लेगजिन वगैरे सोडून मग पिशवी पूर्ववत करून घ्यावी लागते. त्याला फार त्रास आणि फार खर्च, तो पण काही दुधावर येत नाही. जोपर्यंत तिची पिशवीची तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत दुधावर येत नाही, पण त्याला इलाज नाही. म्हणून अगोदरचा उपचार फुकट, नंतरचा उपचार खर्चिक, आणि अशा पद्धतीचं उपचार करावं आणि आपलं पशुधन वाचवावं. भेटूया पुढच्या भागामध्ये.